नमस्कार, मी डॉक्टर शरण नरोटे. मी लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे आणि निनाद क्लिनिक मधून बोलतोय. आजचा आपला विषय आहे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचंय पण कसं. आता हा प्रश्न कधी पडतो, ज्यावेळेस आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेलं असतं त्यावेळेस आपल्याला ते पटायला, आपल्याला ते समजायला, आपल्या घरामध्ये चर्चा व्हायला एक वेळ जातोय, कालावधी जातो आणि त्याच्यानंतर आपण शेवटी एका निर्णयाला येतो की नाही, आता लिव्हर ट्रान्सप्लांट करून टाकू, याच्याशिवाय काही पर्याय नाही. पण हा करायचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा बरेच गोष्टी आहेत. असं नाही की आपण निर्णय घेतला म्हणून दुसऱ्या दिवशी ट्रान्सप्लांट होतो. आता ह्या गोष्टी करत असताना आपल्याला बऱ्याचदा काही पेपर वर्क मधनं जावं लागतं, काही तपासण्यांमधनं जावं लागतं आणि हे फार पेनफुल असतं, कारण आजारी माणसाला ह्या सगळ्या गोष्टीतनं जाणं अवघड होत असतं. त्याच्यासाठी आपल्याकडे डेडिकेटेड टीम आहे. ही टीम काय आहे? क्लिनिकल कोऑर्डिनेटर्स आहेत, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स आहेत. हे तुम्हाला मदत करतात त्या तपासण्या करून घ्यायला, त्या प्रोसिजर करून घ्यायला. सरकारी काही कागदपत्र आहेत तर त्या गोळा करायला आणि ह्याच्यानंतर आपलं ट्रान्सप्लांट होतं. असं नाही की लगेच ट्रान्सप्लांट करायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी झालं. इतकं सोपं नाही राहिलं आता ते. पण ह्या गोष्टी ह्या लोकांबरोबर ते अगदी सोपं होऊन जातं. लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅडाव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे मेंदूकृत माणसाचं लिव्हर घेण्याचा ट्रान्सप्लांट. तर ह्या दोघांचे आपल्या ह्या प्रोसिजर्स वेगळे आहेत. कॉमन काय आहे? तपासण्या फक्त कॉमन आहेत. आपण पहिलं बोलू कॅडाव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल. इथे काय असतं, आपल्याला मेंदूमृत माणसाचं लिव्हर मिळतं. कोण देतं? आपल्याला ZTCC नावाची संस्था असते, गव्हर्नमेंटची संस्था आहे. त्या ऑर्गनायझेशन आपल्याला लिव्हर अलॉट करतं. ते लिव्हर आपल्याला मिळतं आणि त्याच्यानंतरच आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय, या ZTCC मध्ये रजिस्ट्रेशन केलं पाहिजे की मला लिव्हरची गरज आहे आणि मला ते लिव्हर मिळावं, म्हणून गव्हर्नमेंटकडे हे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, आपला पेशंट लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी फिट आहे का नाही याच्या तपासण्या करणं गरजेचं आहे. त्या तपासण्या झाल्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह स्पेशलिस्टला दाखवून आपण खरंच सर्जरीला फिट आहोत का नाही, तर काय काळजी घेतली पाहिजे, काय औषधं चालू केली पाहिजे, हे कार्डिओलॉजिस्ट आहे, पल्मोनॉलॉजिस्ट आहे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे, एनेस्थेशियोलॉजिस्ट आहे, हिपॅटॉलॉजिस्ट आहे, ट्रान्सप्लांट सर्जन आहे, असे बरेचसे लोकांकडनं हे फिटनेस केलंय. आता जसं मी सांगतोय तसं लक्षात येतंय की ह्याला वेळ लागतो. आठवडा 2 आठवडे सुद्धा जातात. पण हे टाइम कमी करावं म्हणून आम्ही ह्याच्यासाठी डेडिकेटेड टीम बनवली आहे. ही लोक काय करतात, तुमच्या तपासण्या 2-3 दिवसात उठवून टाकतात. तुम्हाला ह्या सगळ्या लोक फिटनेसेस करून घेतात. कारण आजारी माणसाला या सगळ्यांकडे फिरत राहणे फार अवघड वाटतं. हॉस्पिटलमध्ये ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात नुसते फिरत बसावं लागतं. त्यामुळे ही लोक तुम्हाला मदत करतात. तर ह्याला आपण एक डेडिकेटेड टीम वर्क म्हणतो लिव्हर ट्रान्सप्लांट, ते जे आपल्याकडे अवेलेबल आहे. आता लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये काय असतं, देणारा घरचाच असतो. त्याला एक पेपर वर्क आहे. ह्यामध्ये डोनर खरंच मनापासून देतोय का, त्याला कोणी बळजबरी तर नाही केली, किंवा त्याला माहिती आहे का नेमकं काय होणार आहे, रेसिपियंटला माहिती आहे का नेमकं काय होणार आहे. हे एक एक्सटर्नल एजन्सी, बाहेरचे डॉक्टर्स लोक जे गव्हर्नमेंटने अपॉइंटमेंट केलेले आहेत, ती लोक येतात, ते बघतात आणि त्याच्यानंतर कमिटी क्लिअरन्स देतात की नाही यांचं ट्रान्सप्लांट करा. तर हे कमिटी क्लिअरन्स करावं लागतं. ह्याच्या आधी काय स्वाभाविक आहे, डोनरच्या तपासण्या केल्या पाहिजे, रेसिपियंटच्या तपासण्या केल्या पाहिजे, त्यांचे फिटनेसेस आहेत का नाही, त्यांना कार्डिओलॉजी, पल्मोनॉलॉजी या सगळ्या लोकांनी बघितलंय, त्यांना समजून सांगितलंय, त्यांना कुठले दुसरे आजार आहेत का, त्याचं तपासण्या झालेल्या आहेत तर त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली. हे सगळं केल्यानंतर मग आपण ट्रान्सप्लांट करतो. कशासाठी हे सगळं करायचं? आपलं ट्रान्सप्लांट व्यवस्थित व्हावं आणि ते एकदम व्यवस्थित झालं तरच त्याचा आपल्याला पूर्ण लाभ घेता येईल. पण हे सगळं करताना पेशंटला भरपूर त्रास होतो, कारण त्या आजारपणात त्याला बऱ्याचदा ओपीडीज मध्ये फिरावं लागतं, दुसऱ्या डॉक्टर्सकडे जावं लागतं, तपासण्या करून घ्यावं लागतं, 2-4 स्कॅन होतात. पण हे सगळं इतकं अवघड राहिलेलं नाही, कारण ही टीम खरंच तुमची मदत करणारी आहे. तर लिव्हर ट्रान्सप्लांट करायचंय पण कसं, तर हे आता झालंय सोपं. तर हे जर तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला, ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. धन्यवाद.